कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतो. पहिल्यांदा ऐकूया एक सुंदरसं गीत. शास्तवा खाली वरी नमाहो त्यासमोर मुकुट घाला त्यावरी तो धन्य 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 राजा थोर तो धन्य राजा थोर तो धन्य राजा थोर तो धन्य राजा थोर तो धन्य धन्य राजा थोर. भक्तांनो कृपा गाजवा भरीला दंड घोर सर्वत्र कीर्ती वाढवा तो धन्य 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 राजा थोर तो धन्य राजा थोर तो धन्य राजा थोर तो धन्य राजा थोर तो धन्य धन्य राजा थोर. पाप्यानो धरा त्याचे पाय त्यजूनी पापे घोर भिडूनी त्याशी फळ काय तो धन्य 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 राजा थोर तो धन्य राजा थोर तो धन्य राजा थोर तो धन्य राजा थोर तो धन्य धन्य राजा थोर. कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या दैनंदिन मननामध्ये मी पूनम क्षीरसागर आपले स्वागत करते. आजच्या मननाचा विषय एक प्रभू एक शत्रू. आजच्या मननासाठीचा शास्त्रभाग आहे स्तोत्रसंहिता 133. आजचे विशेष वचन पहा, बंधूंनी ऐक्याने एकत्र राहणे किती चांगले व मनोरम आहे. स्तोत्रसंहिता 133 पहिले वचन. आपल्या बाहेरच्या शत्रूपेक्षा आपणामध्ये असणारा शत्रू आपणास अधिक दुर्बल बनवतो. येशूने म्हटले की आपसात फूट पडलेले प्रत्येक राज्य ओसड पडते आणि आपसात फूट पडलेले प्रत्येक नगर किंवा घर टिकणार नाही. मत्ते याचा 12वा अध्याय 25वे वचन. तर मग स्वतःविरुद्ध दुभंगलेली मंडळी टिकेल काय? मंडळीमधील अनेक समस्यापैकी सर्वात वाईट समस्या म्हणजे मंडळीमध्ये ऐक्य नसणे. आपण आज आणि पुढील 4 दिवसांमध्ये मंडळीमध्ये ऐक्य कसे असावे याविषयी 10 साध्या टप्प्यांचा अभ्यास करू. पहिला टप्पा, पुढाऱ्यांपासून सुरुवात करू. स्तोत्रसंहिता 133 हे अतिशय आवडते स्तोत्र आहे. हा विषय घेऊन अनेक गीते आणि कोरस लिहिली गेली आहेत. ज्या वेळेस ऐक्याबद्दल बोलले जाते त्यावेळी हे स्तोत्र अनिवार्यपणे उद्गारले जाते. या स्तोत्राची सुरुवात उद्गाराने सुरू होते. पहा, बंधूंनी ऐक्याने एकत्र राहणे किती चांगले व मनोरम आहे. स्तोत्रसंहिता 133 पहिले वचन. बंधूंनो म्हणजे देवाची लेकरे. या स्तोत्राच्या पुढील 2 वचनामध्ये प्रत्येकाच्या रूपात ऐक्याचे हुबेहूब चित्रण केले आहे. स्तोत्रकर्ता आम्हाला 2 चित्राविषयी सांगतो.
तेल जे ओघळते आणि दवबिंदू जे खाली उतरतात. तेलाच्या ओघळण्याची सुरुवात अहरोन जो प्रमुख याजक त्याच्या मस्तकापासून सुरू होते. दव हार्मोन पर्वतावरून उतरते. हार्मोन का? कारण पॅलेस्टाईन देशातील सर्वात उंच पर्वत तोच आहे. अहरोनची वस्त्रे आणि सियोन डोंगराच्या रांगा हे देवाच्या लोकांचा समूह याचे दर्शक आहे. अहरोन आणि हार्मोन हे नेतृत्व करणाऱ्यांचे दर्शक आहे. नेत्यापासून ऐक्य सुरू झाल्याशिवाय ते टिकत नाही. आपल्या सर्वांचा शत्रू एकच आहे हे माहिती असू द्या. इपिस्करास पत्रामधील 4 अध्याय 4 ते 6 मध्ये दिलेल्या ऐक्याच्या 7 तत्वे ही सर्वसामान्यपणे ख्रिस्ती ऐक्याची मूलभूत तत्वे मानली जातात. एक शरीर, एक आत्मा, एक आशा, एक प्रभू, एक विश्वास, एक बाप्तिस्मा, एक देव जो पिता. दुर्दैवाने या बाबी आपणास नेमक्या विरुद्ध टोकाला घेऊन जातात. एक आत्मा जी एक व्यक्ती आहे आणि एका बाप्तिस्माविषयी समजून घेताना आपणामध्ये कितीतरी मतभेद झाले आहेत. कदाचित आपण एकत्र येण्यासाठी या यादीमध्ये अजून एका बाबीची भर घालता येईल. ती बाब म्हणजे एक शत्रू. जेव्हा शिष्याने येशूला सांगितले की त्याच्यामध्ये नसलेल्या एकाला देवाचे कार्य करताना त्यांनी थांबवले, त्यावेळी येशू त्यांना म्हणाला, त्यास मनाई करू नका, कारण जो तुम्हाला प्रतिकूल नाही तो तुम्हाला अनुकूल नाही. लूक याचा 9 अध्याय 49 व 50 वचन. दुसऱ्या समूहातील ख्रिस्ती जरी ते ख्रिस्ताला पूर्णपणे आपल्याप्रमाणे अनुसरत नसतील तरी ते आपले शत्रू नाहीत, तर शैतान हा आपला शत्रू आहे. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू परमेश्वरा, हे पित्या, आजच्या दिवसासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभू, आम्ही आमच्या मंडळीसाठी ऐक्याने प्रीतीने राहण्यासाठी तू आम्हा सर्वांचे सहाय्य कर. विशेष करून आम्ही आमच्या मंडळीचे पालक वर्ग, वडील वर्ग व नेतृत्व करणारे सर्व पुढारी यांच्यासाठी मागत आहोत बापा. त्यांना तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भर. मंडळीचे नेतृत्व करण्यासाठी